माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली. जाती मोर्चाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर आपल्यासोबत आहे. यांनी आज रवी भवन येथे पत्रपरिषद घेतली आणि उद्यापासून अनुसूचित जाती के लोगो बीजेपी छोडो असा एक कार्यक्रम अभियान सुरू करण्यात येत आहे. यांनी एक 5 जिल्ह्यामध्ये हे अभियान सुरू असणार आहे. उद्यापासून रामटेक इथून कापरखेडा इथून हा अभियान सुरू होत आहे. अनिरुद्ध वनकर हे एक गायक आहेत, लोककलाकार आहेत. यांची एक गाणं खूप फेमस होतं, अनेक गाणे फेमस होते. त्यापैकी एक गाणं म्हणजे माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या मात्रावर. आणि हे सगळं असं यांची पार्श्वभूमी असताना हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे झाले. तेव्हापासून हे मला वाटते पहिलीच ही यात्रा यांची नागपुरातून सुरू होत आहे, कापरखेड्यातून. यांनी ही साथ काँग्रेस पक्षाची साथ आणि त्यांचा हात का पकडला, कशाकरिता पकडला, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि काय नेमकं ते यात्रेमध्ये ते करणार आहेत. आणि RSSला मेन मुद्दा घेतला आहे आणि अनुसूचित जातीच्या लोकांनी भाजप आणि RSS कडून मुक्त व्हावे अशी त्यांची संकल्पना एक कशामुळे आली आहे ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. वनकर साहेब, साहसिक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. वनकर साहेब, आपण काँग्रेस पक्षाचा हात पकडला आणि साथ दिली का म्हणून? नाही, सध्या गरज आहे. देशाची परिस्थिती तशी आहे की प्रादेशिक पक्षामध्ये आपण राहू नये, मतांचं विभाजन होणं आणि कट्टर BJP जी हिंदुत्व पुढे आणते आहे आणि मग माणसाला तोडण्याचं काम, मारण्याचं काम, त्यामध्ये माझ्यासारख्या अशा कलावंताला वाटतं की आपण त्या प्रवाहात आलं पाहिजे आणि माणसानं जोडलं पाहिजे. राहुल गांधीजी माणसं जोडतात. धर्मनिरपेक्ष लोकांचं जे काँग्रेसचं मुख्य विचार आहे त्या पद्धतीने राहुल गांधीजी आहेत, खरगे साहेब आहेत, या देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मग माझ्यासारख्याही कलावंताला वाटलं की बाबा आपणही सोबत असलो पाहिजेत आणि आपणही आपली शक्ती, आपल्याकडे जे असलेलं ज्ञान किंवा प्रबोधन त्या पद्धतीने दिलं पाहिजे, म्हणून आपण आलो आहोत. सुषमाताई अंधारे असो, जे प्रबोधनकार होते, चांगले व्याख्यानकर्ते होते, आपणही त्यातलेच होते. अशा वेळेस तुम्ही काँग्रेसवर टीका करणारेच होते आणि आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. प्रत्येक माणसाला त्या वेळेनुसार करावं लागतं. तो प्रत्येक माणूस ज्या क्षणामध्ये जी वेळ असते त्या पद्धतीने प्रचार प्रसार करत असतो माणूस. आणि आता ही वेळ आहे, 12 वर्ष 14 वर्ष जे आपण 2014 ते 24-26 पर्यंत आपण पाहतो आहोत. भारतीय जनता पार्टीने संघाची जी वृत्ती आहे ती फारच खतरनाक असल्यामुळे या प्रवाहामध्ये येणं गरजेचं आहे. राहुल गांधी RSS वर आता खुलून चर्चा बोलतात आहे आणि त्यामुळेच असं वाटते की कुठेतरी आता RSS BJPला कुठेतरी आता संपुष्टात आणावं आणि तुमचे जे आता काँग्रेसचे जे राहुल गांधी आहेत नेते ते एकदम खुलून बोलतात. तर तुम्हाला असं वाटलं की आता आपल्या यांच्या पाठीशी जावं आपण? नाही, त्याच्या आधीपासूनच होतं. या आज बोलत आहेत म्हणून नाही, ते पूर्वीही बोलत होते. भारत जोडो यात्रेपासूनच काम सुरू झालं होतं माझं. कशी असणार आहे ही यात्रा? या यात्रेमध्ये काय असणार आहे नेमकं? म्हणजे तुम्ही म्हटलं की आता पत्रपरिषदेत म्हटलं की तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे, व्याख्यान असणार, काय नेमकं असणार? नेमकं तेच तुम्ही म्हणाला तेच आहे. व्याख्यान, गीत, त्याचं नेतृत्व डॉक्टर कोमल धांडे म्हणून आहेत. त्या अनुसूचित जाती विभागाच्या महासचिव एक टीम आहे मुंबईची. ती मनुवाद मोठा की लोकशाही मोठी, आंबेडकरवाद मोठा की BJPचा हा जो वाद आहे, सांस्कृतिक वाद, जो देशाला नासवतो आहे. आणि म्हणून सत्य मांडायला सत्यशोधक पद्धतीने विद्या घ्यायला ही माणसं आणि 59 जातीमध्ये भांडणं लावणारा हा भारतीय जनता पार्टी आणि हे महाराष्ट्राचं सरकार कसं उलटून टाकायचं आणि 59 जाती एकत्र राहाव्या, जातीची भांडणं मिटवावी आणि या सर्व जातींची मतं राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला येतील
आणि या देशामध्ये परत शांतता नांदेल असं म्हणून. पण भाजप पक्षाचं म्हणणे आहेच की अनुसूचित जातीचे लोक त्यांना मतं करीत नाही, मुस्लिम लोक मतं करत नाही. अशा वेळेस पुन्हा तुम्हाला का असं वाटलं की यात्रा करावी आणि अनुसूचित जाती- नाही महाराष्ट्राचा अभ्यास केल्यानंतर अनेक अनुसूचित जातीतील जे 59 जाती आहेत त्यातील अनेक वर्ग त्यांच्याकडे जात आहेत. त्यांना काही लॉलीपॉप दिला जात आहे. जसं परवा अण्णाभाऊ साठेची जयंती झाली तर त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेच्या जयंतीत भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांच्या विचारांच्या लोकांनी त्यांना हलगी वाटल्या, डफडे असतात ना, म्हणजे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात न आणता त्यांना गुलाम करायचं, त्यांना डफडे वाजवत ठेवायचं. आणि तुम्ही आमची माणसं आहात, हिंदुत्वच तुमच्यासाठी मोठं आहे आणि म्हणून 59 जातीमधलं त्यांना तोडायचं हे काँग्रेसमध्ये असं नाही आहे. त्यामुळे आपण हे काढणं म्हणजे यात्रा प्रारंभ केलेली आहे अभियानाची. आता एक जयंतीचं आंदोलन झालं, जंतर मंतर पूर्ण भारतामध्ये झालं. अशाने ऑलरेडी भाजप पक्ष हा जरा कोमजलेला आहे. प्रधानमंत्र्याला इन्स्टावर यावं असं वाटलं. आणि असं असताना आता तुम्हाला वाटते की तुम्ही आता म्हणजे आता भाजप विरोधी हा सगळा माहोल सुरू असताना, झेनजी असताना, झेन अल्पा सुद्धा आता रस्त्यावर आले आहे, मिलेनर्स सुद्धा रस्त्यावर आले आहेत. अशा वेळेस तुम्ही काँग्रेस पक्ष त्याला ओढून घेण्याचा प्रयत्न आहे? नाही कसं आहे ते तर होईलच, पण आम्ही अनुसूचित जाती के लोकांनीच बीजेपी सोडलं नाही पाहिजे. तर संपूर्ण भारतीयांनी जी बहुजन समाज आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांचा वर्ग आहे, संविधानाचा वर्ग आहे, मानणारा वर्ग आहे, त्या सगळ्यांनीच बीजेपी सोडून आता इकडे मुख्य प्रवाहात यावं. सांस्कृतिकच्या माध्यमातून असो किंवा व्याख्यान असो, व्याख्यानामध्ये काय नेमकं असणं, डायरेक्ट टीकास्त्र असणार आहे की कसं अभ्यास म्हणजे कसं आहे त्याचा की RSSचे खूप सारे असे पुस्तकं आहेत जे RSSला विरोध म्हणून होते. ते पुस्तक, सर्व पुस्तकं ते सगळे बॅन केल्या गेले आहे, कुठल्याही लायब्ररीमध्ये मिळत नाही. उद्या संध्याकाळी त्याचा कार्यक्रम आपण यावेळेस विनंती करतो. 6 वाजता त्याचं खंडन करायला. ज्यावेळेस संविधान आलं 1950ला लागू झालं त्यावेळेस त्यांच्या संघाने काय बोललं, मग त्यांच्या मुख्यपत्रामध्ये काय आहे, 400 पारचा नारा का दिला, सगळं उद्या तुम्हाला मिळेल उद्याच्या भाषणात. तुम्हाला वाटते की या सगळ्या यात्रेमधून अनुसूचित जातीचे जो लोक तुम्ही ज्याचा उल्लेख केला आता ते सगळे सोबतीला येतील? विश्वास प्रयत्न करत आहेत. माणसं येतील, आशावादी आहोत. जीत जाईल. तुम्ही जसे आले तसे लोकांकडून मी आलो तो प्रश्न माझा नाही. माझा प्रश्न मुळात घेण्यापेक्षा लोक येतील, जुडतील. माझं काम वेगळं आहे, लोकांचं वेगळं आहे. लोकांना अपील करायचं. मी तुम्हाला सांगितलं भारत जोडपासूनच मी आलो, त्याच्या आधी आलो होतो. तुम्ही एक आणखी आपण बोलताना बोलले होते की भाजपचे लोक, भाजपचं लोकांनाच मेन टार्गेट. भाजपमध्ये आता जसं आमच्या एका मित्रांनी म्हटलं होतं की भाजपचे लोक जे बहुजन समाजाचे आहेत त्यामध्ये त्यांना कसं ओळख, ते चुकीचं आहे सगळं. ते त्यांना मी मला लॉलीपॉप असेल त्यांना, किंवा ते गेले तर स्वतःच्या स्वार्थासाठी असेल, किंवा माहीत नाही ते पुढे का जातात. पण त्यांनाही म्हणू आपण की बाबा तुम्ही आधी या, सगळ्यांसाठी असेल साहेब की या, बीजेपी सोडा नाही. ठीक आहे. तर हे होते अनिरुद्ध बनकर आणि यांचं असं म्हणणं आहे की जी आम्ही यात्रा करतोय त्यामध्ये मी काहीच खोलून बोलायला तयार नाही, पण ज्या यात्रा असेल त्यामध्ये RSSवर टीका एकदम जोरदार होणार आहे. RSS आणि भाजपमध्ये जाणारे लोकांना कसं आपण आपल्या काँग्रेस पक्षाकडे ओढता येईल आणि त्यांना कसं भाजप हा अनुसूचित जाती विरोधी आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि मला विश्वास आहे की हे सर्व अनुसूचित जातीचे लोक आमच्या पाठीशी येतील, काँग्रेस पक्षाशी जोडतील. कॅमेऱ्यापासून अजिंक्य जोगीसह मी सुदर्शन बागडे.